गुड इव्हनिंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरपासून आपण किंगडम प्लांटी शिकतो आहोत. त्यामध्ये आपण शिकलो की किंगडम प्लांटीचे दोन मेन सब किंगडम असतात, क्रिप्टोगाम्स आणि फॅनेरोगाम्स. क्रिप्टोगाम्स हे स्पोअर प्रोड्युसिंग प्लांटचा ग्रुप आहे, सब किंगडम आहे, आणि फॅनेरोगाम्स हा सीड प्रोड्युसिंग प्लांटचा सब किंगडम आहे. क्रिप्टोगाम्समध्ये पुन्हा तीन मेन डिव्हिजन केल्या जातात. एक थॅलोफायटा, दुसरी ब्रायोफायटा आणि तिसरी टेरिडोफायटा. यापैकी थॅलोफायटा डिव्हिजनचे कॅरेक्टर्स मागच्या लेक्चरला शिकवलेले आहेत. या थॅलोफायटा डिव्हिजनमध्ये जे मेनली प्लांट येतात दे आर अल्गी, यांना आपण शैवाल असं म्हणतो. आणि मग या डिव्हिजनमध्ये येणाऱ्या ॲक्वॅटिक प्लांटची सर्व कॅरेक्टर्स आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो. आणि त्याच्यानंतर आपण एका मुद्द्यापाशी आलो होतो की ह्या ज्या अल्गी आहेत ना, थॅलोफाइट्स, यांचं क्लासिफिकेशन आपल्याला शिकायचं होतं. यांच्यानंतर तीन टाईप केले जातात. त्यापैकी एक आहे ज्याला आपण म्हणतो क्लोरोफायसी और ग्रीन अल्गी. दुसरा प्रकार आहे दॅट इज दे आर कॉल्ड ॲज अ फिओफायसी, किंवा त्यांना आपण ब्राऊन अल्गी असं म्हणतो, ब्राऊन अल्गी. ठीक आहे. आणि जो तिसरा प्रकार आहे, तिसरा पार्ट असतो, त्यांना आपण रोडोफायसी किंवा रेड अल्गी असं म्हणतो. हे प्रकार मागच्या लेक्चरलाच तुम्हाला मेन्शन केले होते आणि त्यामुळे आपण तो एक चार्ट पुढे लक्षात घ्या. टाइप्स ऑफ अल्गी, तीन प्रकार असतात: क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी. दीज आर ग्रीन अल्गी, दीज आर ब्राऊन अल्गी, अँड रोडोफायसी आर रेड अल्गी. हे जे प्रकार केले जातात, हे जे क्लासिफिकेशन केलं जातं, मेनली दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द टाइप ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. वेगवेगळ्या प्रकारचे फोटोसिंथेटिक पिगमेंट प्लांटमध्ये आपल्याला क्लोरोप्लास्टच्या आत पाहायला मिळतात आणि त्या पिगमेंटचे कलर वेगवेगळे असतात. हे पहा, त्यापैकी अल्गीमध्ये कुठला पिगमेंट जास्त प्रमाणात आहे त्यानुसार त्या अल्गींना कलर येतात आणि त्याच्यावरून आपण या अल्गींचं तीन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करतो: ग्रीन, ब्राऊन, रेड, क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी. बरोबर आहे का? यापैकी जो पहिला ग्रुप आहे ज्यांना आपण क्लोरोफायसी असं म्हणतो, या ज्या अल्गी आहेत ना, these algae are mostly found in fresh water. बघूया आपण पहिला प्रकार. Most of the chlorophyci or green algae they are found in fresh water. या आपल्याला गोड्या पाण्यामध्येच पाहायला मिळतात. But few of them they are also found in brackish or marine water. म्हणजे मी या ठिकाणी फक्त एवढं लिहितो, मोस्टली फ्रेश वॉटर मध्ये आहे. फ्यू आर फाउंड इन ब्रॅकिश और मरीन वॉटर. काही फक्त त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅक्सिमम क्लोरोफायसी, मॅक्सिमम ग्रीन अल्गी या गोड्या पाण्यातच आहे. बरोबर. ह्या कशा असतात, ह्यांची बॉडी, ह्यांचा थॅलस कसा असतो? दीज अल्गी मे बी युनिसेल्युलर, या युनिसेल्युलर असतात, किंवा कोलोनियल असतात. कोलोनियल म्हणजे अनेक सेलची कॉलनी तयार होते, ग्रुप तयार झालेला असतो. किंवा या अल्गी फिलामेंटस पण असतात, मल्टीसेल्युलर फिलामेंटस. बरोबर आहे. पाहू आपण कुठले कुठले उदाहरणं आहेत ते. त्यामुळं पहिलं कॅरेक्टर मी सांगेल, दे आर मोस्टली फाउंड इन फ्रेश वॉटर. सेकंड, दे मे बी युनिसेल्युलर, कोलोनियर और मल्टीसेल्युलर फिलामेंटस. बरोबर आहे. ह्याच्यानंतर मी तिसरं वैशिष्ट्य यांचं असं सांगेल, या ज्या अल्गी आहेत ह्यांची जी सेल वॉल असते, दिस सेल वॉल इज मेनली कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. मेन कंपोनंट जर यांच्या सेल वॉलचा कुठला असेल तर तो सेल्युलोज आहे. बरोबर आहे. ह्याच्या पुढे जाऊया. या ग्रीन अल्गी यांचे जे क्लोरोप्लास्ट आहेत ना, हे क्लोरोप्लास्ट खूप इंटरेस्टिंग आहेत. देर आर डिफरंट शेप्स ऑफ द क्लोरोप्लास्ट इन ग्रीन अल्गी. ह्यांचे कलर वेगवेगळे आहेत. दे मे बी डिस्कॉइड, डिस्क लाईक, डिस्क असल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात. काही प्लेट असल्यासारखे, प्लेट लाईक, डिस्क और प्लेट लाईक. काही रेटिक्युलेट आहेत, रेटिक्युलेट नेटवर्क असल्यासारखं आहे. काही ठिकाणी स्पायरल क्लोरोप्लास्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे स्पायरोगायरामध्ये आपण पाहतो क्लोरोप्लास्ट हे
स्पायरल किंवा रिबन शेप्ड असल्यासारखे आपल्याला दिसतात. म्हणजे क्लोरोफायसी ग्रीन अल्गी दे आर कॅरेक्टराइज्ड बाय हॅव्हिंग डिफरंट शेप्स ऑफ क्लोरोप्लास्ट. त्या टाईपनुसार त्या एक्झाम्पलनुसार यांच्या क्लोरोप्लास्टचे आकार वेगवेगळे असतात. या क्लोरोप्लास्टमध्ये जे मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात ना, दीज आर क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी हे मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे. आणि दोन्ही क्लोरोफिल ए आणि बी चा कलर हा ग्रीन असतो, डार्क ग्रीन प्लस पेल ग्रीन, अशा दोन्ही ग्रीन कलरचे असल्यामुळं या अल्गी ग्रीन कलरच्या दिसतात. क्लोरोफिल हे मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट यांच्यामध्ये आहेत. क्लिअर झालं? या अल्गीमध्ये जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे, दिस रिझर्व्ह फूड मटेरियल इज मेनली प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्टार्च. स्टार्चच्या स्वरूपामध्ये मेनली यांच्यामध्ये रिझर्व्ह फूड असतं. बरोबर आहे? या स्टार्चचे इतर फॉर्म बाकीच्या अल्गींमध्ये पाहायला मिळतात. काल आपण थॅलोफायटाच्या कॅरेक्टर्समध्ये पाहिलं होतं की असं सांगितलं होतं की इन थॅलोफायटा द रिझर्व्ह फूड मटेरियल इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्टार्च और इन इट्स अदर फॉर्म. ते अदर फॉर्म म्हणजे मॅनिटॉल, लॅमिनारिन स्टार्च, फ्लोरिडियन स्टार्च आहे. ते क्लोरोफायसीमध्ये नाही आहेत. क्लोरोफायसीमध्ये फक्त स्टार्चच्या स्वरूपामध्ये रिझर्व्ह फूड पाहायला मिळेल. मग इतर फॉर्म आहेत ते राहिलेल्या 2 क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे इथं मेनली रिझर्व्ह फूड मटेरियल आहे. दिस रिझर्व्ह फूड मटेरियल इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ह्यांचे जे क्लोरोप्लास्ट आहेत त्या क्लोरोप्लास्टमध्ये पायरिनॉइड्स नावाची स्ट्रक्चर पाहायला मिळतात. पायरिनॉइड्स, आता मी दाखवेल, हे पायरिनॉइड्स नावाचे जे स्ट्रक्चर्स आहेत ना, ते CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम CCM याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले असतात. मेनली ह्या पायरिनॉइड्स मध्ये CO2 फिक्स करण्यासाठीची लागणारी काही एन्झाईम्स असतात. ते CO2 कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करतात त्या ठिकाणी, आणि CO2 फिक्सेशन म्हणजेच तिथं फोटोसिंथेसिस भरपूर प्रमाणात घडवून आणतात. असे पायरिनॉइड्स आपल्याला या ग्रीन अल्गीच्या क्लोरोप्लास्टमध्ये पाहायला मिळतात. बरोबर आहे का? या ग्रीन अल्गींचं एक वैशिष्ट्य आहे पहा. या ग्रीन अल्गीपैकी काही ग्रीन अल्गी आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोरेला नावाचा ग्रीन अल्गा आहे. अँड दिस क्लोरेला इज रिच इन प्रोटीन. ह्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. अँड दॅट्स वाय इट कॅन बी युज्ड ॲज अ फूड. इवन इट कॅन बी युज्ड ॲज अ फूड बाय स्पेस ट्रॅव्हलर्स. जे स्पेस ट्रॅव्हलर आहेत यांच्या मार्फत पण हे फूड म्हणून वापरलं जातं. बरोबर आहे का? अशा पद्धतीच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला एका ग्रुपच्या सांगता येतील, अँड दॅट इज द क्लोरोफायसी. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स. क्लोरोफायसी किंवा ग्रीन अल्गी असं आपण ज्यांना म्हणतो, दे आर मोस्टली फाउंड इन फ्रेश वॉटर. मॅक्सिमम green algae are found in fresh water, but few of them they are found in marine and brackish water. काही मात्र मरीन किंवा ब्रॅकिश वॉटर मध्ये पाहायला मिळतात. बरोबर आहे का? बरं, ह्या कशा असतात? दे मे बी युनिसेल्युलर, दे मे बी कॉलोनियल, और दे मे बी फिलामेंटस. युनिसेल्युलर असतात, कॉलोनियल असतात किंवा फिलामेंटस असू शकतात. मल्टीसेल्युलर, फिलामेंटस यांची बॉडी असू शकते. बरोबर आहे? ग्रीन अल्गींची जी सेल वॉल आहे, ऑलरेडी आय टोल्ड यू, दिस सेल वॉल इज मेनली कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. सेल्युलोज पासून मेनली बनलेली असते. बरोबर आहे? त्याच्या पुढे जाऊया आपण. नेक्स्ट प्रॉपर्टी, द ग्रीन अल्गी कंटेन क्लोरोप्लास्ट हॅव्हिंग व्हेरियस शेप्स. वेगवेगळे आकार आहेत यांना, क्लोरोप्लास्टला. दे आर लाईक डिस्कॉइड, डिस्क लाईक और प्लेट लाईक, रेटिक्युलेट आहेत, कप शेप्ड आहेत किंवा रिबन शेप्ड आहेत, स्पायरल आहेत. स्पायरली कॉइल्ड क्लोरोप्लास्ट पण आपल्याला ह्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि या क्लोरोप्लास्टमध्ये मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट कोण असतात? तर क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. हे 2 फोटोसिंथेटिक पिगमेंट फोटोसिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व होतात, भरपूर प्रमाणात स्टार्च तयार करतात. आणि ग्रीन अल्गी मधलं रिझर्व्ह फूड मटेरियल, इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च इटसेल्फ. सी, स्टार्च याच्या स्वरूपामध्येच रिझर्व्ह फूड मटेरियल स्टोअर केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मी तुम्हाला सांगत होतो की काही ग्रीन अल्गी अशा आहेत की, किंवा ह्या ग्रीन अल्गी अशा आहेत की त्यांच्या क्लोरोप्लास्ट मध्ये आपल्याला पायरिनॉइड्स पाहायला मिळतात. सी, या ठिकाणी एक स्पायरोगायरा दाखवलाय, त्याची सेल दाखवली, आणि त्याचे जे रिबन सारखे क्लोरोप्लास्ट दिसतात
त्याच्यावरती ग्रीन कलरचे स्पॉट्स दिसत आहेत का तुम्हाला? हे ग्रीन कलरचे स्पॉट्स आहेत. आता मी त्यांना रेड करतो. हे जे स्पॉट्स दिसत आहेत ते, दीज स्पॉट्स आर नथिंग बट पायरिनॉइड्स. बरोबर आहे. CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम मध्ये हे पायरिनॉइड्स इन्व्हॉल्व असतात. ऍक्च्युअली दीज आर सबसेल्युलर कॉम्पोनंट. सेलच्या आतमध्ये, सेल ऑर्गॅनेलच्या आतमध्ये असणारे हे कॉम्पोनंट्स आहेत. आणि हे कॉम्पोनंट CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम आणि फोटोसिंथेसिस मध्ये मदत करत असतात. क्लिअर झालं? ह्याच्या पुढे जाऊन मी असं सांगितलं होतं, ह्या ज्या ग्रीन अल्गी आहेत, these green algae are rich in protein. They are rich in protein. For example, chlorella, rich in protein, so used as food or used even by space travelers. यांच्या मार्फत पण, यांचा उपयोग किंवा ह्या स्पेस ट्रॅव्हलर्स मार्फत पण ग्रीन अल्गी किंवा क्लोरोफायसी ह्या फूड म्हणून त्यांना वापर केला जातो. बरोबर. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन अल्गी आपल्याला नेचरमध्ये पाहायला मिळतात. परंतु त्यापैकी काही रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स आहेत की जी एक्झाम्पल्स आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत, त्याचे काही फोटोग्राफ्स. त्यापैकी हा एक आहे पहा. दिस इज नथिंग बट अ स्पायरोगायरा. हा स्पायरोगायरा म्हणजे स्पायरोगायरा इज एन एक्झाम्पल ऑफ ग्रीन अल्गा. क्लोरोफायसी या क्लासमधला हे शैवाल आहे. बरोबर आहे. पुढं काही आहेत पहा. युनिसेल्युलर या ठिकाणी दाखवलेलं आहे. दिस इज अ क्लॅमॅडोमोनस, की ज्यामध्ये मागच्या लेक्चरला पण दाखवला होता. हा युनिसेल्युलर अल्गा क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये आहेत. आणि याला फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स असतात. बरोबर आहे का? पायरिनॉइड्स स्टार्च स्टोअर करण्यामध्ये पण हे मदत करत असतात पहा. अशा प्रकारे क्लोरोप्लास्ट मधले हे स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर झालं? त्याच्या पुढे जातो. आणखीन एक आहे कारा किंवा चारा असं आपण म्हटलं तर. मागच्या लेक्चरमध्येच ह्याचा डायग्राम आपण पाहिली होती. ही पुस्तकातलीच डायग्राम इथं दिली. एक वेळ ह्याच्यावरती नीटला क्वेश्चन आला होता पहा. बऱ्याचशा वेळेला नीटला डायग्रामवरती क्वेश्चन विचारले जातात. आणि एक असा प्रश्न आला होता इन ग्रीन अल्गा चारा, आय थिंक 2018 किंवा 19ला असेल तो, माझ्या नीटच्या लक्षात नाही. तर त्याच्यामध्ये असा प्रश्न विचारला होता, इन चारा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर एन्थ्रिडियम इज प्रेझेंट, असं काहीतरी सेंटेन्स किंवा राईट ऑर रॉंग सेंटेन्स असं शोधा किंवा आयडेंटिफाय करा, ह्याच्यासाठी प्रश्न होता. आणि तो ह्या डायग्रामवरती होता बा, की ज्यामध्ये असा उल्लेख केलेला होता की लीफच्या ठिकाणी किंवा सॉरी या चाराच्या थॅलसवरती एन्थ्रिडियम आणि उगोनियम हे स्ट्रक्चर डेव्हलप होतात. त्यापैकी एन्थ्रिडियम वर आणि उगोनियम खाली किंवा त्यांच्या पोझिशनवरती प्रश्न विचारला होता. आणि पूर्ण सिलेबसमध्ये, पूर्ण एनसीईआरटीच्या टेक्स्टबुकमध्ये बघितलं तर ते कुठंच लिहिलेलं नव्हतं, पण एका डायग्राम मध्ये दिसतंय पहा. इथं पण बघा तुम्ही, हा जो राऊंड इथं दिसतो ह्या डायग्राम मध्ये, दिस इज नथिंग बट अन मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज अ एन्थेरिडियम. याला एन्थेरिडियम असं म्हटलं जातं. आणि वरती एक स्ट्रक्चर दिसतंय पहा या पद्धतीनं इथं. आणि दिस वन इज कॉल्ड ॲज अ उगोनियम. उगोनियम झाला की त्याच्या खालोखाल एन्थेरिडियम, पुन्हा उगोनियम झाला की त्याच्या खाली एन्थेरिडियम. म्हणजे उगोनियम वर आणि एन्थेरिडियम खाली, अशा प्रकारची पोझिशन त्यांच्यामध्ये असते. हे सगळं मी का सांगतो? कारण त्याचं एक आहे की आपल्या बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये असणाऱ्या सर्व डायग्राम्स आपण खूप व्यवस्थित पाहिल्या पाहिजेत. त्यांचे लेबल्स, इव्हन त्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे, सतत त्या काढत राहिल्या पाहिजे. शाळेच्या एक्झामला विचारल्या जातात का ह्याचा विचार सुद्धा करायचा नाही. दिसली डायग्राम बायोलॉजीच्या टेक्स्ट बुक मध्ये ती काढता आली पाहिजे. त्याचं प्रत्येक लेबल तुम्हाला देता आलं पाहिजे. कधी कुठल्या डायग्रामवरती प्रश्न विचारला जाईल सांगता येत नाही. ठीक आहे. या ठिकाणी खाली हा स्पायरोगायरा दिसतोय, त्याच्यामध्ये पायरिनॉइड्स की ज्यांचा उपयोग स्टार्च स्टोरेजसाठी पण केला जातो आणि CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम मध्ये केला जातो. आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत पहा. यापैकी एक आहे वॉल्वॉक्स. हा जो आहे ना, दिस इज कोलोनियल अल्गा. ह्याच्यामध्ये ह्याच्या मल्टिपल सेल्स असतात आणि त्या सेल एकत्रित कॉलनी करतात, ग्रुप तयार करतात. हा वॉल्वॉक्स आहे. त्याच्यातले एक 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 सेल्स आपल्याला दिसत आहे. आणि आणखीन एक आहे, दिस इज कॉल्ड एज अ युलोथ्रिक्स. म्हणजे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ग्रीन अल्गी. आणि या एक्झाम्पलपैकी कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला कुठल्या क्लासमध्ये आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथं अल्गीचा एक क्लास संपतो, एक ग्रुप संपतो, क्लोरोफायसी, किंवा त्यांना आपण ग्रीन अल्गी म्हणतो. ह्याच्यानंतर आपल्याला पुढच्या ग्रुपकडे जायचं.
and that is called as a phaeophyce or brown algae. ह्या ज्या ब्राऊन अल्गी आहेत ना, दे आर मोस्टली फाउंड इन मरीन वॉटर. ह्या मरीन वॉटरमध्ये पाहायला मिळतात आपल्याला मोस्टली. बघा मी पुन्हा मुद्दाम घेतो, बट रेअरली दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर ऑल्सो. म्हणजे मॅक्सिमम मेंबर्स ऑफ द फिओफायसी दे आर फाउंड इन सी वॉटर. मॅक्सिमम मेंबर्स ह्याच्यात येणारे मॅक्सिमम उदाहरणं, मॅक्सिमम अल्गी ह्या आपल्याला खऱ्या पाण्यात पाहायला मिळतात. फक्त काही मोजक्याच ब्राऊन अल्गी आपल्याला गोड्या पाण्यामध्ये पाहायला मिळत असतात. बरोबर आहे का? आता त्यांचा जो थॅलस असतो ना, दिस थॅलस मे बी सिम्पल अँड ब्रांचड, सिम्पल ब्रांचड, किंवा काही वेळेला तो प्रोफ्युजली ब्रांचड असतो. पुढच्या एका एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सी, हा जो एक्टोकार्पस आहे ना, या एक्टोकार्पसचा थॅलस हा सिम्पल ब्रांचिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळाले, आणि खाली एक दिलाय पेटालोनिया, याच्यामध्ये प्रोफ्यूज ब्रांचिंग पाहायला मिळते. त्यामुळे पुन्हा मी कॅरेक्टर कडे घेतो. दे आर मोस्टली फाउंड इन मरीन वॉटर अँड रेअरली फाउंड इन फ्रेश वॉटर. यांचा जो थॅलस म्हणजे बॉडी, इट इज सिम्पल ब्रांचड फिलामेंटस. एक्झाम्पल एक्टोकार्पस. एक्टोकार्पस मध्ये हा सिम्पल ब्रांचड आणि फिलामेंटस दिसतो. ब्राऊन कलरच्या अल्गी तुमच्या लक्षात येत असतील. आणि यांचे जे थॅलस आहेत फिलामेंटस आहे आणि ब्रांचिंग दिसतंय सिम्पली. और समटाइम इट इज प्रोफ्युजली ब्रांचड. एकाच ठिकाणून अशा अनेक ब्रांचेस निघालेल्या पाहायला मिळतात. एक्झाम्पल पेटालोनिया. बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये प्रोफ्यूज ब्रांचिंग दिसतंय. एक्टोकार्पस मध्ये सिम्पल ब्रांचिंग आपल्याला पाहायला मिळतं. या ज्या अल्गी आहेत त्यांची जी सेल वॉल आहे, दिस सेल वॉल कंटेन्स सेल्युलोज. नो डाऊट सेल्युलोज इज देअर. सेल्युलोज हा प्लांटच्या सेल वॉल मध्ये असणारच आहे. But in addition to cellulose, they also contain some other components called as a fucans and algins. Fucans and algins, they are also found in the cell wall of brown algae. हे पण ज्या वेळेला तुम्ही कंपॅरिझन कराल ना, त्यावेळेला तुम्ही अभ्यास ज्या वेळेला कराल ना, त्यावेळेला 3 गट करा. एका समोर एक लिहा, ग्रीन, ब्राऊन आणि रेड अल्गी. एक एक कॅरेक्टर लिहा. पहिल्यांदा कुठं पाहायला मिळतं. आता ग्रीनच्या बाबतीत आपण सांगितलं होतं मोस्टली फ्रेश मध्ये, फ्यू इन ब्रॅकिश अँड मरीन वॉटर. तसं फिओफायसी मध्ये मोस्टली मरीन मध्ये, फ्यू इन फ्रेश वॉटर. तसं आता रेड अल्गीला शिकवलं जाईल पुढं. त्याच्यानंतर त्यांचा कलर आपण लिहितोच आहे, नावातच आहे त्यांच्या कलरच्या बाबतीत. पुन्हा ते कसे आहेत, समजा ग्रीन मध्ये आपण पाहिलं होतं युनिसेल्युलर आहेत, कॉलोनियल आहेत किंवा फिलामेंटस आहे. तसं इथं कसं आहेत रे, ते फिलामेंटस ब्रांचड, सिम्पल ब्रांचड किंवा प्रोफ्युजली ब्रांचड आहे. यांची सेल वॉल कशापासून बनली, मग तिथं सेल्युलोज, तिथं सेल्युलोज, फ्युकन्स, अल्गिन्स. रेड मध्ये आपल्याला काय पाहिलं, असं कंपॅरिझन करा. आणि एका बाजूला कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टर प्रत्येक क्लासमध्ये काय पाहायला मिळतं, असं जर तुम्ही एक चार्ट तयार केला तर या चार्टवरून याचा अभ्यास करणं खूप सोपं जातं. बरोबर, कंपॅरेटिव्ह शिका. आता ह्या ज्या ब्राऊन अल्गी आहेत, या ब्राऊन अल्गीचं आणखीन एक वैशिष्ट्य, मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट इज क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी अँड फ्युकोझांथिन. सी हे 2 बदलले, फ्युकोझांथिन आणि क्लोरोफिल सी. क्लोरोफायसी मध्ये होता क्लोरोफिल ए आणि त्याच्या सोबतीला क्लोरोफिल बी. बट इन फिओफायसी क्लोरोफिल ए, आता त्याच्या सोबतीला क्लोरोफिल सी आणि फ्युकोझांथिन. आणि मग हा ब्राउनिश कलरचा पिगमेंट असल्यामुळे याला ब्राऊन कलर येतो. म्हणूनच आपण त्यांना ब्राऊन अल्गी असं म्हणतो. आता यांचं जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे, दिस रिझर्व्ह फूड मटेरियल इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ मॅनिटॉल. इट इज अ वन टाइप ऑफ स्टार्च और वन फॉर्म ऑफ स्टार्च अँड लॅमिनारिन स्टार्च. मॅनिटॉल आणि लॅमिनारिन स्टार्च याच्या फॉर्म मध्ये आपल्याला ब्राऊन अल्गीचं रिझर्व्ह फूड मटेरियल पाहायला मिळतं. आणखीन एक वैशिष्ट्य, ह्या ज्या अल्गी आहेत त्यांचा जो थॅलस आहे ना, त्या थॅलसचे वेगळे पार्ट करतो आपण. सपोज लॅमिनारिया हा एक ब्राऊन अल्गीचा मेंबर आहे. ह्याचा जर आपण थॅलस पाहिला तर ह्याच्या थॅलसचं डिफरन्सिएशन होतं 3 पार्ट मध्ये. सी, हा होल्ड फास्ट, देठ असल्यासारखा आपल्याला, स्टेम असल्यासारखा आपल्याला, किंवा स्टॉक असल्यासारखा पाहायला मिळतो. किंवा होल्ड फास्ट हा पार्ट आहे सबस्ट्रॅटमला अटॅच करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मध्ये स्टाईप आहे देठासारखं, आणि लीप सारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं, दॅट इज द लॅमिना. आणि त्यामुळे आपण सांगतो द बॉडी इज युजली डिफरन्शिएटेड इन होल्ड फास्ट, म्हणजे हा बेसचा पार्ट आहे.
stalk, and this stalk is called as a stipe, and leaf like photosynthetic organ, and this photosynthetic organ it is called as a frond, lamina. बरोबर आहे, पानासारखं आहे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं की ज्याला आपण फ्रॉन्ड असं म्हणतो. कुठल्या मॅक्सिमम ब्राऊन अल्गीची बॉडी घेतली की तुम्हाला होल्ड फास्ट, स्टाईप अँड फ्रॉन्ड असे 3 पार्ट त्याच्या थॅलसमध्ये पाहायला मिळतील, आणि ह्या 3 पार्टमध्येच त्याची बॉडी डिफरन्शिएट झालेली आपल्याला दिसते. क्लिअर झालं? ह्याच्या पुढचं वैशिष्ट्य, ह्याच्यातले पण अनेक स्पीसीज आहेत, दे आर युज्ड ॲज फूड. काही एक्झाम्पल आहेत, मी आत्ता सांगितलेलंच, लॅमिनारिया, दुसरा आहे सर्गॅसम. ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो, सी वीड असं आपण त्याला म्हणतो. हा खूप प्रोफ्युजली ब्रांचड, अगदी 60-60 मीटर लांबीपर्यंत ह्याचा थॅलस वाढलेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सम स्पीसीज आर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. काय असतात हायड्रोकोलाइड्स? दीज आर पॉलिसॅकराइड्स ऑफ हाय मोलिक्युलर वेट एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द प्लांट अँड अल्गी, आणि दे आर प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल सिंथेसिस. त्याच्यानंतर ते तयार केले जातात, वेगळ्या पर्पजसाठी त्यांचा वापर केला जातो. आणि आणखीन काही एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये पाहायला मिळतो. एक्झाम्पल फ्युकस, हा फ्युकस नावाचा ब्राऊन अल्गा आहे, प्लस एक्टोकार्पस. एक्टोकार्पसचा डायग्राम त्याची ऑलरेडी आपण पाहिली होती, बरोबर आहे का? या ठिकाणी हा सेकंड क्लास संपतो. त्यांना आपण फिओपायसी किंवा ब्राऊन अल्गी म्हणतो. थर्ड टाइप, they are called as red algae or rhodophysi. red algae or rhodophysi. आता हे कुठं पाहायला मिळतात? दे आर फाउंड इन मरीन, फ्रेश अँड ब्रॅकिश वॉटर. तिन्ही प्रकारच्या वॉटरमध्ये आपल्याला ह्या रेड अल्गी पाहायला मिळतील. बॉडी थॅलॉइड आहे, नो डाऊट. सगळ्याच अल्गींची बॉडी ही थॅलॉइड असते, सगळ्या अल्गीत थॅलस, कारण त्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीफ मध्ये बॉडी डिवाइड झालेली नसते. आता फोटोसिंथेटिक पिगमेंटकडे लक्ष द्या. द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर क्लोरोफिल ए, म्हणजे हा ए तिन्ही मध्ये आहे. क्लोरोफिल डी हा बदलला, आणि फायको इरिथ्रीन. तुम्ही लक्षात घ्या, ग्रीन अल्गी मध्ये क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी, ब्राऊन अल्गी मध्ये क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल सी प्लस फ्युकोझांथिन, आणि रेड अल्गी मध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी आणि फायको इरिथ्रीन. इरिथ्रीन रेड कलरचेच असतात हे, आणि म्हणूनच ह्या अल्गी रेड कलरचे आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर झालं? यांची जी सेल वॉल आहे, दिस सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज, नो डाऊट हा असणारच आहे, अँड पेक्टिन, and both are glued together. ते एकत्र अटॅच केले असतात with some other carbohydrates also. सेल्युलोज अँड पेक्टिन दे आर ऑल्सो कार्बोहायड्रेट. हे कार्बोहायड्रेटच आहे, पण यांच्या जोडीला काही इतर कार्बोहायड्रेट्स पण आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर? आणि रोडोफायसी मधलं रिझर्व्ह फूड मटेरियल इट इज इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. बघा, रिझर्व्ह फूड मटेरियल फक्त आपण कम्पेअर केलं तर आपल्याला लक्षात येईल. रिझर्व्ह फूड मटेरियल क्लोरोफायसी मध्ये स्टार्च आहे, फिओफायसी मध्ये स्टार्च, मॅनिटॉल, लॅमिनारिन स्टार्च, रोडोफायसी मध्ये फ्लोरिडियन स्टार्च. फोटोसिंथेटिक पिगमेंट कंपेअर करा, त्या ठिकाणी होते क्लोरोफिल ए बी, फिओफायसी मध्ये होते क्लोरोफिल ए सी फिकोझांथिन, रोडोफायसी मध्ये क्लोरोफिल ए डी फायकोइरिथ्रिन. सेलवॉलचे कंपोनंट कंपेअर करा, क्लोरोफायसी मध्ये सेल्युलोज, फिओफायसी मध्ये सेल्युलोज प्लस त्याच्यानंतर फ्युकन्स होते, अल्गिन्स होते, आणि रोडोफायसी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं सेल्युलोज, पेक्टिन प्लस सम अदर कार्बोहायड्रेट्स. बरोबर आहे का? या पद्धतीनं आपण कम्पेअर जर केलं तर हे लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवा, ह्या ज्या अल्गी आहेत रोडोफायसी, मोस्टली तुम्हाला या ठिकाणी एक स्पीसीज पाहायला मिळतो रेड अल्गीचा, दॅट इज जेलिडियम. आणि खूप वेळा अनेक एंट्रन्स एक्झाम मध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे बा. जेलिडियम इज अ स्पीसीज ऑफ रेड अल्गा, किंवा हा एक जेलिडियम रेड अल्गेचा जीनस आहे, त्याच्या वेगळ्या स्पीसीज आहेत. यांच्यामधून एक कार्बोहायड्रेट, एक पॉलिसॅकराइड एक्स्ट्रॅक्ट केला जातो, ज्याला आपण अगार अगार म्हणतो, अगार पावडर सी. आणि ही जी अगार पावडर आहे ना, अगार अगार,
that is used as a solidifying agent for the synthetic culture medium of tissue culture. म्हणजे नेमकं काय, टिश्यू कल्चर करत असताना किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम प्रयोगशाळेमध्ये कल्चर करत असताना आपण सिंथेटिक मीडियम तयार करतो, की मग डिस्टिल वॉटर घेतो. ह्या डिस्टिल वॉटरमध्ये वेगळ्या प्रकारचे फूड कंपोनंट की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किंवा सेलला लागतात ते डिझॉल्व्ह करतो आणि ते मीडियम झालं, त्याच्यात सेल टाकले की वाढायला लागतात, बरोबर आहे. पण ते मीडियम जर लिक्विड फॉर्म मध्ये झालं, जर आपल्याला सॉलिड करायचं असेल, जेल फॉर्म मध्ये करायचं असेल, तर त्याच्यामध्ये अगार पावडर टाकली जाते आणि ही अगार पावडर मग त्या मीडियमला घट्ट करते, सॉलिड करते. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं, अगार अगार इज द सॉलिडिफाइंग एजंट ऑफ द टिश्यू कल्चर मीडियम अँड धिस अगार अगार पावडर इज प्रिपेअर्ड फ्रॉम अ जेलिडियम. बरोबर आहे, अ टाईप ऑफ रेड अल्गा. रेड अल्गाचा हा प्रकार आहे जेलिडियम, बरोबर आहे का. आणि त्यामुळे आपण सांगतो अन इम्पॉर्टंट सबस्टन्स कॉल्ड ॲज अगार अगार इज प्रिपेअर्ड फ्रॉम देम, बरोबर आहे, विच इज युज्ड ॲज सॉलिडिफाइंग एजंट, सॉलिड करण्यासाठी. कुठं, इन टिश्यू कल्चर मीडियम. टिश्यू कल्चर मीडियम मध्ये सॉलिडिफाइंग एजंट म्हणून याचा वापर केला जातो, अगार अगारचा वापर केला जातो. क्लिअर झाला. आणि तो जेलिडियम पासून बनला होता. तसे रेड अल्गीचे पण काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपल्याला पुढे पाहायला मिळतील. कॉन्ड्रस, जिन त्या जीनसला रिप्रेझेंट करणार एक एक इमेज इथं टाकलेली आहे. त्याच्यानंतर पॉलिसायफोनिया, बरोबर, त्याचा एक थॅलस आपल्याला दिसतोय. देन पॉर्फिरिया आणि आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतो, दिस इज कॉल्ड एज अ बट्रॅकोस्पर्मम, बरोबर. या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला इथं पाहायला मिळतील. रेड अल्गी यांना जर आपण कम्पेअर करायला लागलो तर त्या ठिकाणी आपल्याला ही एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. क्लिअर झालं. दीज आर द 3 टाइप्स ऑफ अल्गी. अल्गीचे हे 3 प्रकार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपली पहिली डिव्हिजन संपते अँड दॅट डिव्हिजन इज थॅलोफायटा. याला थॅलोफायटा म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढची डिव्हिजन शिकायचे अँड दिस डिव्हिजन इज ब्रायोफायटा. ब्रायोफायटा. आजच्या लेक्चरमध्ये आपण थॅलोफायटा एंड करून इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला क्रिप्टोग्राम्स मधली दुसरी डिव्हिजन ब्रायोफायटा, अव्हॅस्क्युलर प्लांटचीच आहे ही पण डिव्हिजन. क्लिअर.